आकाशवाणी. योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 2024-25 साठीचा केंद्रीय अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत केला सादर. देशातल्या 4 कोटींहून अधिक तरुणांना रोजगार आणि कौशल्याच्या संधी उपलब्ध करून देण्याकरता 5 वर्षांसाठी 2 लाख कोटी रुपयांचं पंतप्रधान पॅकेज जाहीर. ग्रामीण विकासासाठी 2,66,000 कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद. नवीन कर प्रणाली अंतर्गत वेतनधारकांसाठी मानक वजावटीची मर्यादा 50,000वरून 75,000 रुपयांपर्यंत वाढवण्यात आली. परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी कॉर्पोरेट करात 40% वरून 35% कपात. सेंद्रिय शेती करण्यासाठी येत्या 2 वर्षात 1 कोटी शेतकऱ्यांना प्रोत्साहन. आदिवासी विकासासाठी प्रधानमंत्री जनजाती उन्नत ग्राम अभियानाची घोषणा. महिला विकासासाठी 3 लाख कोटींहून अधिक रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद. शहरांमधल्या 1 कोटी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांच्या घरांसाठी पंतप्रधान आवास योजनेत सरकार 10 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार. विकसित भारतासाठीचा हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक विकासाची हमी देणारा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. केंद्रीय अर्थसंकल्प विकासाभिमुख असल्याचं सांगत उद्योग जगताकडून स्वागत. नीट यूजी परीक्षा रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार. आणि महिला आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघ उपांत्य फेरीत दाखल. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारच्या 3ऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल संसदेत सादर केला. जागतिक स्तरावर आव्हानात्मक परिस्थिती असूनही भारतीय अर्थव्यवस्था उत्तम कामगिरी करत असल्याचं सांगत येत्या 2 वर्षांमध्ये भारतीय अर्थव्यवस्था ही सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असेल असं निर्मला सीतारामन यावेळी म्हणाल्या. रोजगार, कौशल्य, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग तसंच मध्यम वर्गावर हा अर्थसंकल्प केंद्रित असून देशातल्या 4 कोटींहून अधिक तरुणांना रोजगार आणि कौशल्याच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या पंतप्रधानांच्या 5 योजना अर्थमंत्र्यांनी जाहीर केल्या. यामध्ये 5 वर्षांसाठी 2 लाख कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. विकसित भारतासाठी सविस्तर पथदर्शी आराखडा सादर करताना या अर्थसंकल्पात सर्वांना संधी उपलब्ध करून देण्याच्या सरकारच्या 9 प्राधान्यक्रमांचा उल्लेख करण्यात आला आहे. यामध्ये कृषी, रोजगार आणि कौशल्य, सामाजिक न्याय, उत्पादन आणि सेवा, शहरी विकास, ऊर्जा सुरक्षा, पायाभूत सुविधा, नवोपक्रम, संशोधन आणि विकास आदींचा समावेश आहे. अर्थमंत्र्यांनी नवीन कर प्रणाली अंतर्गत वेतनधारकांसाठी मानक वजावटीची मर्यादा 50,000वरून 75,000 रुपयांपर्यंत वाढवण्यात आल्याचं सांगितलं. तर निवृत्ती वेतनधारकांसाठी कौटुंबिक निवृत्ती वेतनावरील कपात 15,000 रुपयांवरून 25,000 रुपयांपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे 4 कोटी वेतनधारक आणि निवृत्ती वेतनधारकांना दिलासा मिळणार आहे. नवीन कर प्रणालीची निवड करणाऱ्यांसाठी सरकारनं करदर संरचना देखील सुधारित केली असून त्यानुसार वेतनधारक व्यक्ती 17,500 रुपयांपर्यंत आयकर वाचवू शकतो. तसंच सरकारनं नवीन पेन्शन स्कीमसाठी नियोक्त्यांद्वारे कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या 10%वरून 14% खर्चाची कपात केली आहे. याशिवाय परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी कॉर्पोरेट करात 40%वरून 35% कपात केल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. देशातल्या स्टार्टअप परिसंस्थेला आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी गुंतवणुकीवरचा एंजल कर रद्द करण्यात आला आहे. प्रलंबित असलेल्या काही आयकर विवादांच्या निराकरणासाठी विवाद ते विश्वास ही योजना देखील प्रस्तावित करण्यात आली आहे. भांडवली नफ्यावरील करातही सुसूत्रता आणण्यात आली आहे. कमी मुदतीच्या गुंतवणुकीवरील नफ्यावर 20% आणि दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीवरील नफ्यावर 12.5% कर आकारला जाईल. सरकारनं आयकर कायदा 1961चा सर्वसमावेशक आढावाही जाहीर केला आहे. अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी 1,52,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून येत्या 2 वर्षात देशभरातल्या 1 कोटी शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीसाठी प्रोत्साहित केलं जाणार आहे. त्याअंतर्गत त्यांच्या शेतमालांचं प्रमाणीकरण करून त्याला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी सहाय्य केलं जाईल. रोजगाराच्या पहिल्या 4 वर्षात उत्पादन क्षेत्रात अतिरिक्त रोजगारासाठी सरकार प्रोत्साहन देणार असून 30 लाख तरुणांना आणि त्यांच्या नियोक्त्यांना त्यांच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या योगदानाबाबत हे प्रोत्साहन देण्यात येणार आहे. तर पूर्वोदय योजनेअंतर्गत बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि आंध्र प्रदेशसह ईशान्येकडील राज्यांच्या विकासासाठी सरकारतर्फे निधी पुरवला जाणार आहे. गृहनिर्माण क्षेत्रासाठी घोषणा करताना अर्थमंत्र्यांनी शहरांमधल्या 1 कोटी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांच्या घरांसाठी पंतप्रधान आवास योजनेत सरकार 10 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचं सांगितलं. याशिवाय जे राज्य
उच्च मुद्रांक शुल्क आकारत राहतील त्या सर्वांसाठी दर कमी करण्यासाठी केंद्र सरकार प्रोत्साहन देईल आणि महिलांनी खरेदी केलेल्या मालमत्तेसाठी शुल्क कमी करण्याचाही विचार करेल. तसंच महिला विकासासाठीच्या योजनांसाठी 3 लाख कोटींहून अधिक रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद केल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. या अर्थसंकल्पात आदिवासी समाजाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रधानमंत्री जनजाती उन्नत ग्राम अभियानाची घोषणा करण्यात आली. तर देशाच्या ग्रामीण विकासासाठी 2,66,000 कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद केल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. विकसित भारतासाठीचा हा यंदाचा अर्थसंकल्प सर्वसमावेशक विकासाची हमी देणारा आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. या अर्थसंकल्पाचा समाजातल्या प्रत्येक घटकाला फायदा होईल आणि विकसित भारताचा मार्ग सुकर होईल असं पंतप्रधान म्हणाले. तर या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 2,62,200 कोटी रुपयांची केलेली तरतूद ऐतिहासिक असल्याची प्रतिक्रिया रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना कोणताही दिलासा नसल्याचं सांगत काँग्रेस आणि समाजवादी पक्षासह विरोधी पक्षांनी या अर्थसंकल्पावर टीका केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हा अर्थसंकल्प भाजपच्या मित्रपक्षांना अनुकूल असल्याची टीका केली आहे. तर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनीही हा केंद्रीय अर्थसंकल्प महागाई आणि बेरोजगारीच्या समस्या सोडवण्यात अपयशी ठरल्याची टीका केली. मात्र उद्योग जगतानं या अर्थसंकल्पाचं स्वागत केलं असून हा अर्थसंकल्प विकासाभिमुख असल्याची प्रतिक्रिया नोंदवली. फिकीचे अध्यक्ष अनिश शाह यांनी प्रतिक्रिया देताना हा अर्थसंकल्प तरुण, महिला आणि शेतकरी यासह अनेक क्षेत्रांवर केंद्रित असल्याचं सांगितलं. तर असोचेमचे सरचिटणीस दीपक सूद यांनीही हा केंद्रीय अर्थसंकल्प संतुलित असल्याचं मत व्यक्त केलं. नीट यूजी परीक्षा रद्द करायला सर्वोच्च न्यायालयानं काल नकार दिला आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे.बी. पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठानं काल हा निर्णय दिला. यंत्रणेतल्या त्रुटीमुळे प्रश्नपत्रिका फुटल्याचा कुठलाही पुरावा नाही असं न्यायालयानं सांगितलं. तसंच फेरपरीक्षा घेतली तर 23 लाख विद्यार्थ्यांवर परिणाम होईल आणि शैक्षणिक वेळापत्रक विस्कळीत होईल असं न्यायालयानं काल सांगितलं. हिंदी भाषेतर साहित्यिकांनी हिंदी भाषेसाठी दिलेल्या बहुमूल्य योगदानाकरता मध्य प्रदेश राज्य सरकारच्या वतीनं 2022चा राष्ट्रीय हिंदी सेवा सन्मान ज्येष्ठ लेखक आणि अनुवादक दामोदर खडसे यांना जाहीर झाला आहे. 14 सप्टेंबर रोजी हिंदी दिनानिमित्त भोपाळमध्ये हा पुरस्कार खडसे यांना प्रदान करण्यात येईल. 5 लाख रुपये आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. महिला आशिया चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये भारतानं श्रीलंकेतल्या दंबुला इथं झालेल्या अंतिम गट सामन्यात नेपाळवर 82 धावांनी विजय मिळवत उपांत्य फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे. भारतानं दिलेलं 179 धावांचं उद्दिष्ट गाठताना नेपाळ संघाला 20 षटकात केवळ 96 धावा करता आल्या. अ गटातून भारत आणि पाकिस्तान उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत, तर नेपाळ आणि युएई बाहेर पडले आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 2024-25 साठीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात देशातल्या 4 कोटींहून अधिक तरुणांना रोजगार आणि कौशल्याच्या संधी उपलब्ध करून देण्याकरता 5 वर्षांसाठी 2 लाख कोटी रुपयांचं पंतप्रधान पॅकेज जाहीर. ग्रामीण विकासासाठी 2,66,000 कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद. नवीन कर प्रणाली अंतर्गत वेतनधारकांसाठी मानक वजावटीची मर्यादा 75,000. परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी कॉर्पोरेट कर आता 35%. सेंद्रिय शेतीसाठी येत्या 2 वर्षात 1 कोटी शेतकऱ्यांना प्रोत्साहन. आदिवासी विकासासाठी प्रधानमंत्री जनजाती उन्नत ग्राम अभियानाची घोषणा. महिला विकासासाठी 3 लाख कोटींहून अधिक रुपयांची तरतूद. शहरांमधल्या 1 कोटी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांच्या घरांसाठी पंतप्रधान आवास योजनेत सरकार 10 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार. केंद्रीय अर्थसंकल्प विकासाभिमुख असल्याचं सांगत उद्योग जगताकडून स्वागत. नीट यूजी परीक्षा रद्द करण्यात सर्वोच्च न्यायालयाचा नकार. आणि महिला आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघ उपांत्य फेरीत दाखल. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.